सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीत विजयी झालेले विधानसभा सदस्य यांनी नुकतीच विधानसभा अधिवेशनामध्ये शपथ घेतली। महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच सुरू असून यामध्ये नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली। त्यामध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही शपथ घेतली। सलग 8व्यांदा ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत व विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी 8व्यांदा आमदारकीची शपथ घेतली आहे। यामुळे विधानसभा अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व इतर आमदारही यावेळी उपस्थित होते। नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत शपथ घेताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले। त्याचप्रमाणे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिवेशनात शपथ घेत असतानाचा सोहळा अनेकांनी आपल्या घरबसल्या टीव्हीवर बघितला। कार्यकर्त्यांनीही अधिवेशनात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर आनंद उत्सव साजरा केला। मी राधाकृष्ण सिंधुत्व एकनाथराव विखे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। जय हिंद। जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी।